नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरीच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नोकरीविषयक जाहिराती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती जाहिरात योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण जिल्हा लातूर यांच्यामार्फत 2 अंगणवाडी सेविका तसेच 27 अंगणवाडी मदतनीस या मानधनी तत्वावरील पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आपण त्याबद्दलची माहिती आणि सविस्तर अशी डिटेल पाहूया. अंगणवाडी सेविका रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे आहे. 2 जागा आहे अंगणवाडी सेविका या पदाकरिता. दगडवाडी रमजानपूर येथे अंगणवाडी सेविकाचे 2 पद आहेत. तर उर्वरित अंगणवाडी मदतनीसांची पदांची जी गावनिहाय यादी आहे आणि तसेच अंगणवाडी केंद्र आहे त्यांची माहिती आहे ती आपण पाहू शकता. सदर पदाकरता त्या गावातील उमेदवार किंवा जी महिला आहेत त्यांनाच अर्ज करता येईल. इतर भागातील महिलांना हा अर्ज करता येणार नाही. यापूर्वीच्याही ज्या जाहिराती आल्या त्यामध्ये हा मुद्दा प्रामुख्याने नमूद करण्यात आलेला आहे की इतर भागातील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. त्यामुळे आपापल्या भागातील जाहिरातीमध्येच आपण अर्ज करावा, जेणेकरून आपला अर्ज हा बाद होणार नाही आणि आपल्याला तिथे काम करण्याची संधी उपलब्ध होईल. या पद्धतीने 27 जागांचं विवरण गावनिहाय पाहण्यात आलेलं आहे. आपण शैक्षणिक पात्रता पाहूया. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता इयत्ता 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. तसेच पदव्युत्तर, पदवी किंवा D.Ed, B.Ed, MSc यांना अतिरिक्त गुण देण्यात आलेले आहे. वास्तव्याचं जे तुम्हाला सांगितलंय स्थानिक रहिवासी असं असेल तरच अर्ज करावा. त्यासाठी त्यांनी आधार कार्ड मागितलेले आहे. आपले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. भाषेचं ज्ञान त्यांना मराठी या भाषेचं ज्ञान बंधनकारक केलेलं आहे किंवा असणं आवश्यक आहे. विधवा उमेदवार असल्यास त्यांना नगरपंचायत यांच्याकडील पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट जोडावं लागेल. मागासवर्गीय असेल तर त्याबाबतचे पुरावे द्यावा लागणार आहे आपल्याला. अनुभव असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र हे सादर करायचे आहे. त्यालाही मार्क्स असतील. आणि इथं एक बाब दिलेली आहे त्यांनी बदली बाबत त्यांनी सांगितलेले अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवासी असावी या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचा विचार घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदली कोणतेही प्रावधान राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला लागल्यानंतर तिथंच नोकरी करायची आहे. इतरत्र तुमची बदली होणार नाही. नावात जर बदल असेल तर तुम्हाला स्वयं घोषणापत्र द्यायचं किंवा जे गॅजेट बनवलेलं असेल ते सादर करायचं आहे. जर 2 पदाकरता अर्ज करायचा असेल सेविका किंवा मदतनीस तर स्वतंत्र 2 अर्ज करायचे आहे. प्रमाणपत्राची यादी पाहू शकता आपण मुद्दा क्रमांक 13 मध्ये. त्यानंतर निवड प्रक्रिया ही दिलेली आहे 14 नंबरच्या मुद्द्यामध्ये. सविस्तर अशी जाहिरात दिलेली आहे लातूर ग्रामीण विभागामार्फत. मानधनाबाबतही दिलेलं आहे. जे शासनाचे वेळोवेळी जे GR निर्गमित होतील त्या पद्धतीने मानधन हे अदा करण्यात येईल. आणि सेवा समाप्ती वयाची 60 वर्ष पूर्ण होतील त्या अनुषंगाने तो क्रायटेरिया राहणार आहे. अर्जाचा कालावधी पाहू शकता आपण 11 फेब्रुवारी 25 ते 25 फेब्रुवारी 2025 शासकीय म्हणजे कार्यालयात जमा करायचा आहे तो सुट्टीचे दिवस वगळून. अर्ज स्वीकृतीचा पत्ता दिलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण तालुका लातूर जिल्हा लातूर पंचायत समिती कार्यालयामध्ये आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांपर्यंत शेअर करा.